मित्रहो, 3 दशक शिवसेनेची म्हणजे ठाकरे सेनेची मुंबईवर असलेली सत्ता उलटवून भाजपचा महापौर बसवायचा या एका गोष्टीने पछाडलेल्या मोदी आणि शहा यांच्या भाजपने मुंबईत आपला महापौर पदाचा उमेदवार घोषित केलेला आहे. महापौर पदाचा उमेदवार कोण असणार? कारण हा जो प्रवर्ग आहे तो आहे खुला महिला प्रवर्ग. त्याच्यावरून गदारोळ झाला, त्याकडे मला आता जायचं नाहीये. पण या ठिकाणी कोण असणार मुंबईची महापौर याच्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. शिवसेनेचा महापौर उतरवून आपला महापौर बसवायचा या गोष्टीने पछाडलेल्या काही मंडळींनी आज महापौर पदाच्या उमेदवारांची निवड केली आहे आणि त्या उमेदवार आहेत 132 क्रमांकाच्या मुंबईतल्या मतदारसंघातून निवडून येणाऱ्या मूळच्या काँग्रेसच्या असलेल्या आणि गेली 12 वर्ष भाजपमध्ये असलेल्या रितू तावडे या नावासाठीचा विचार झालेला आहे, तो पक्का झालेला आहे आणि त्याच आता मुंबईच्या नव्या महापौर असणार इतकं निश्चित झालेलं आहे. आता ही गोष्ट तुम्ही एव्हाना तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहिली असेल की रितू तावडे या महापौर झाल्या किंवा त्या महापौर होणार. पण या बातमी मागची बातमी काय आहे तीच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, मुंबईमध्ये मराठी गुजराती हा वाद आपण या निवडणुकीच्या काही महिने आधीपासून अनुभवला होता. पण मुंबईतला जो काही गुजराती बहुल मतदारसंघ आहेत त्यापैकीचा एक अगदी उमेदवाराने घरात झोपून राहायचं किंवा सहलीला जायचं, तो निवडून येणार असे जे काही वॉर्ड्स आहेत मुंबईतले त्यापैकीचा एक मतदारसंघ आहे 132 क्रमांकाचा मतदारसंघ. आणि जर समजा या मतदारसंघातून तुम्हाला निवडणूक लढायला मिळाली तर तुम्हाला लॉटरी लागली असंच समजायचं. आता सध्या राजकीय लॉटरी कोणाला लागते? किंवा राजकीय लॉटरी लागण्यासाठी तुमचा राजयोग तगडा असायला लागतो. तो कोणासारखा असायला हवा? तर त्याचं उत्तर आहे तो रितू तावडेंसारखा असायला हवा. मी का तेही समजावून सांगणार आहे. रितू तावडे या मूळच्या काँग्रेसच्या. गुरुदास कामत यांचा मुंबईतला काँग्रेसचा गट हा एक प्रभावशाली गट म्हणून ओळखला जायचा. मुंबईमध्ये जे काँग्रेसचे 2 प्रभावशाली गट होते त्यातला एक गट होता मुरली देवरांचा आणि दुसरा गट होता गुरुदास कामतांचा. गुरुदास कामत हे काँग्रेस साठीचे बडे दिग्गज नेते होते. आता सध्या ते आपल्यामध्ये हयात नाहीयेत. पण गुरुदास कामत यांच्या कोर टीममध्ये काम करणारी रितू तावडे 2012 मध्ये भाजपमध्ये आली. तिथून तिने निवडणूक लढली घाटकोपर पश्चिमेकडच्या मतदारसंघातून. तिथे 4,500 मतांनी तिचा विजय झाला आणि त्यानंतर अ, दुसऱ्या मतदारसंघात जेव्हा ती गेली 2017ला, त्यावेळेला तो मतदारसंघ लढवल्यानंतर रितू तावडेंचा पराभव झाला 2017 मध्ये. सुरेश पाटील जे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांच्या पत्नीनं रितू तावडेंचा पराभव केला. आता एक साधारण न्याय जर आपण पाहिला तर त्याच मतदारसंघातून काम करून निवडणूक लढवावी लागते. पण रितू तावडेंचा राजयोग किती तगडा आहे बघा. त्यांना मतदारसंघ बदलून मिळाला. आता हे जे 3 मतदारसंघ आहेत 131, 132 आणि 130, इथून या भागातून भालचंद्र शिरसाट हे अत्यंत निष्ठावंत आणि भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते, माजी नगरसेवक, अनेक पद भूषवलेले असे नगरसेवक आणि मुंबईतला भाजपचा अभ्यासू चेहरा असलेले भालचंद्र शिरसाट यांचा लढा, मुंबईतला अभ्यास आणि प्रशासनातली जाण हे सगळं वाखाणण्यासारखं. पण रितू तावडेंच्या बाबतीत 2 ओळींची चर्चा सुद्धा झाली नाही निवडणुकीचं तिकीट देताना. म्हणून मी जे म्हटलं ना, तुमचा राजयोग तगडा हवा. रितू तावडेंचा जेव्हा काँग्रेसमध्ये असताना गॉडफादर होते गुरुदास कामत. त्यांच्या निवडणुकीच्या वॉर्डच्या संदर्भात चर्चाही न करता देवेंद्र फडणवीसांनी ही जागा रितू तावडे लढवणार असं सांगितलेलं होतं. आता अनेकांना असं वाटेल की या रितू तावडे आहेत म्हणजे मग त्या अ, विनोद तावडे यांच्याशी संबंधित आहेत, तावडे त्यांचे गॉडफादर आहेत. पण असं या खेपेला घडलेलं नाही. मी या खेपेला म्हणतोय कारण त्या शिक्षण समितीच्या अध्यक्षाही होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्यांना महापालिकेचा अनुभव आहे. पण
आता त्यांची निवड करण्यामागची जी काही कारणं होती ती कारणंही मी आपल्याला सांगणार आहे. पण या रितू तावडे यांच्याबरोबर शर्यतीत कोण होतं? तर शीतल गंभीर देसाई, त्याचप्रमाणे राजश्री शिरवाडकर. आता राजश्री शिरवाडकर या चिपळूणच्या आहेत. शीतल गंभीर देसाई या मूळच्या मुंबईकर आहेत आणि ही मुंबई जी आहे ती ज्या काही कोळी, भंडारी लोकांची किंवा मूळ भूमिपुत्रांची आहे त्यापैकी एक शीतल गंभीर देसाई आहे. आता हा झाला, त्यांचे वडीलही आमदार होते. शीतल गंभीर देसाई यांचे वडील सुरेश गंभीर हे शिवसेनेचे नेते होते माहीममधले आणि मुस्लिम बहुल मतदार संघांमधून ते निवडून यायचे. आता या शीतल गंभीर देसाई या मुंबईच्या महिला अध्यक्षा होत्या. त्यावेळेला यांची निवड होणार होती. कोणाची? या रितू तावडेंची. पण भाजपमधल्या एका शक्तिशाली गटाने त्यांना विरोध केला. आता त्या ज्या शक्तिशाली गटाने विरोध केला, तो विरोध देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात होता. त्या गटाला आता नीचा दाखवण्यासाठी रितू तावडे यांची निवड झाली आहे का? हे बघणं पण खूपच इंटरेस्टिंग आहे. आता या रितू तावडे आहेत कोकणातल्या. आता रितू तावडे यांच्यासाठी गॉडफादर ठरले देवेंद्र फडणवीस. पण गॉडमदर कोण ठरले? चित्रा वाघ. खरं तर रितू तावडे यांना ज्या लोकांचा पाठिंबा होता, त्यामध्ये चित्रा वाघ या खुलेपणानं पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी अ, वरिष्ठांकडे मनधरणी केली, त्यांची बाजू लावून धरली, नेत्यांकडे चर्चा केली. पण वनमंत्री गणेश नाईक, कोकणातले खासदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे नारायण राणे, कामगार नेते आणि भाजपचे नेते प्रसाद लाड, हे सगळे लोक या रितू तावडे यांच्या पाठीशी होते. आता इथे बघा कसं काय घडलंय ते मी तुम्हाला सांगतो. आता या 132 मतदारसंघामधून ज्या एका साध्या शिवसैनिक रिक्षा चालकाच्या पत्नीला निवडणुकीचं तिकीट दिलं या रितू तावडेंच्या समोर, एकमेव उमेदवार, या साधारण 15,000 मतांच्या आघाडीने निवडून आलेले आहेत रितू तावडे. कारण काय, समोर उमेदवारच नव्हता. आता गुजराती बहुल मतदारसंघामध्ये मराठी उमेदवार दिला. त्यानंतर राखी जाधव ज्या आहेत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आल्या, त्यामुळे त्यांना मतदारसंघ द्यायचा होता. या सगळ्या येणाऱ्या पाहुण्यांच्या गर्दीमध्ये लटकले कोण? तर निष्ठावंत असलेले भालचंद्र शिरसाट. कारण आता त्यांना मतदारसंघच राहिला नाही. आता 2 मराठी महिला उमेदवारांना जर उमेदवारी दिली, तर एक गुजराती तिथे द्यायला हवा किंवा जर एका मराठी मुलीला तिकीट दिली, तर दुसरी गुजराती माणसाला तिकीट द्यायला हवी. म्हणून भालचंद्र शिरसाट यांचं तिकीट कापलं गेलं आणि तिथे 130 हा जो मतदारसंघ आहे, तिथे धर्मेंद्र गिरी यांना निवडणुकीचं तिकीट दिलं गेलं आणि ते निवडून आले. हा झाला आता घाटकोपर मधला सगळा विषय. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा तर धक्का आहे, कारण इतकी वर्ष शिवसेनेचा महापौर असायचा, आता भाजपचा महापौर असणार आहे. आणि संजय राऊत जसं म्हणतात तसं ते महापाप वगैरे, तर त्या बाबतीत आपल्याला काही जायचं नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी भले गॉडफादर म्हणून रितू तावडेंची निवड केलेली आहे, पण हीच निवड शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. याचं कारण काय? तर 4 महापौर आहेत. आता विरोधकांमध्ये 4 महापौर आणि 1 उपमहापौर आहे. या 5 लोकांनी जर ठरवलं, तर रितू तावडे यांना पळता भुई थोडी होऊ शकते. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. याचं कारण काय आहे, की रितू तावडे या माध्यम स्नेही आहेत. त्या खूप बोलक्या आहेत आणि बोलक्या मंडळींना सतत माध्यमांसमोर जाण्याची ज्यावेळेला सवय असते, त्यावेळेला मोठ्या पदावर बसताना अनेक चुका होत असतात आणि त्या चुका माध्यमांकडून गेल्या की मग त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पण जातात. आता रितू तावडे यांना शिक्षण समितीचा अध्यक्षपदाचा असलेला अनुभव हा एक वेगळी बाजू आहे. पण त्याच वेळेला मुंबईच्या महापौर म्हणून ज्या वेळेला त्या काम करतील, त्यावेळेला त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण गेली काही वर्ष मुंबईला नगरसेवक नव्हते, महापौर नव्हते, उपमहापौर नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधी नसलेल्या या महापालिकेच्या प्रशासनाला जे निर्ढावलं पण आलेलं आहे, ते रितू तावडे नेमकं कशा पद्धतीत दूर करणार आहेत हे त्यांच्या समोरचं आव्हान आहेच. आता भाजपनं आणखी काय केलंय, तर जो मोठ्या प्रमाणात कोकणी मतदार मुंबईमध्ये आहे, त्या कोकणी मतदाराला आम्ही तुझी प्रतिनिधी मुंबईच्या महापौरपदी बसवली आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण रितू तावडे या जे काही करतील, त्यांचा कारभार असेल, माध्यमांना सामोरं जाणं असेल, प्रशासन हाताळणं असेल,
किंवा इतरही काही जर समजा चुका त्यांच्या झाल्या, तर विरोधामध्ये बसलेली शिवसेना ही सतत कार्यरत असणार आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे. कारण भाजप असो किंवा शिवसेना, ते विरोधामध्ये अधिक खुलताना आणि अधिक फुलताना आपल्याला काम करताना दिसतात. आता याच रितू तावडेंच्यासाठी चित्रा वाघ यांनी केलेलं प्रचंड तुफानी लॉबिंग हे यशस्वी ठरलंय. पडद्यामागून केलेल्या नेत्यांचा जो काय पाठिंबा आहे, तो जरी असला तरी तगड्या राजयोगामुळे आणि देवेंद्र भाऊंच्या कृपेमुळे रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी बसलेले आहेत. आता ज्या वेळेला निष्ठावंत असलेल्या किंवा पक्षाच्या कट्टर कार्यकर्ते असलेल्या भालचंद्र शिरसाट यांच्यावर झालेला अन्याय हा इतर समित्यांच्या ज्या वेळेला नेमणुका होणार आहेत, त्यावेळेला सुद्धा त्या त्या जागा येणाऱ्या पाहुण्या कलाकारांसाठीच खुल्या होणार आहेत का? कारण आता मोदी आणि शहा यांचा भाजप जरी नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असला, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, काही ठिकाणी मनसेचे आणि शिवसेनेचे म्हणजे ठाकरे सेनेचे नेते हा पक्ष किंवा या पक्षाचा शकट पुढे हाकताना आपल्याला बघायला मिळत आहे. रितू तावडे यांची निवड ही स्त्री शक्तीचा विजय वगैरे म्हणून भाजपला बोलण्यासाठी सोपा असेल, पण इथे एक गोष्ट जाता जाता मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे ठाकरेंची शिवसेना सतत कार्यरत राहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव फिका करणं हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात मारलेल्या अनेक पक्षांपैकीचा एक पक्षी आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे जे काही 30 नगरसेवक आहेत, म्हणजे निवडून आलेले त्यांचे 29, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजित रावराणे जे शरद पवार राष्ट्रवादीचे आहेत, ते सुद्धा आता शिंदेच्या पाठीशी गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे 30 नगरसेवक झालेले आहेत. या 30 नगरसेवकांचा प्रभाव आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रभाव हा आपल्या नियंत्रणात राहील, याच्यासाठी सुद्धा लावलेली ही देवेंद्र नीती आहे हे विसरून चालणार नाही. अवघ्या काही तासामध्ये मालवणच्या आंगणेवाडीचा जत्रोत्सव सुरू होणार आहे. पण त्याआधीच कोकणातल्या मंडळींना किंवा कोकणी मतदारांना कोकणातल्या महापौर पदाच्या निवडीने किंवा उमेदवार निवडीने आंगणेवाडी जत्रेच्या आधीच पावलेली आहे. पण आंगणेवाडी भविष्यात भाजपला पावणार की नाही हे येणाऱ्या काळात आपल्याला कळणार आहे. आपल्याला काय वाटतंय, रितू तावडे यांची निवड ही योग्य आहे का? कारण त्यांची निवड करताना राजेश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर देसाई यांना मागे टाकून त्या पुढे आलेल्या आहेत. भाजप सारख्या पक्षामध्ये सुद्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखं लॉबिंग युद्ध सुरू झालंय का? निष्ठावंतांना सतरंजा आणि पाहुण्यांना सुग्रास भोजन हाच आता मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचा रिवाज होतोय का? आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल असं मला वाटतंय, आणि तो जर पाहून तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. अशाच काही पडद्या मागच्या गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण सतत टाइम महाराष्ट्राशी संबंधित राहा. धन्यवाद.